सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। आजच्या लीळा चरित्राच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत दायंबाचा किती मूर्खपणाचा कळस आहे आणि ते स्वामींना काय उत्तर देतात हे आपल्याला आज पाहायला मिळणार आहे। एवढे परब्रह्म परमेश्वर अवतार सांगत आहेत आणि हा दायंबा जनावरासारखा सुधरायला काय तयार नाही। माणूस म्हणून आपण काहीतरी विचार करावा की स्वामी आपल्या भल्यासाठी सांगत आहेत, आपण त्यांच्याप्रमाणे काहीतरी वागावं। कसल्याही प्रकारचा विचार करत नाही आणि उद्धटासारखे काय उत्तर देतो हे आपण पाहणार आहोत। बोलतात स्पष्ट जे सामान्य जनमानस बोलू शकत नाही, परंतु दायंबा इथे स्पष्ट बोलतात। परंतु त्या स्पष्ट बोलण्याला काय महत्व आहे? देवाचं ऐकत नाही म्हणजे विषय संपला। तर नेमका हा उद्धटपणे काय उत्तर देतो हे आपण पाहूया आणि दुसरेही काही एक दोन चरित्र आहेत तेही पाहूया ज्यामध्ये धर्मनिष्ठाची पर विषयनिष्ठ नाही हेही चरित्र आहे। दुसरी एक दोन चरित्र आहेत। तर हे सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। चला तर मग जास्त उशीर न करता आज काय नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या यूट्यूब चॅनलमध्ये। ज्या दर्शकांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे तुमच्याकडून एकही स्वामींचं चरित्र सुटणार नाही। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध लीळा क्रमांक 113 दायंबा शिखा सूत्र त्यागू अनुवादू। स्वामींनी पुन्हा त्या दायंबाला भोजयाला सांगितलं, अरे भोजया शिखासूत्राचा त्याग कर। काय त्यांचा संवाद होतो स्वामींचा आणि दायंबाचा हे आपण समोर पाहणारच आहोत। गोसावियांसी उदयाचा पूजावसर झाल्यानंतर गोसावी विहरणा बीजे केले। सकाळचा पूजावसर स्वामींचा झाला होता आणि स्वामी विहरणाला गेले। सिंहस्थळीवर आसन असते, शिन्नस्थळीवर स्वामी बसलेले होते। गोसावियाजवळ दायंबा बैसले असती, स्वामींजवळ दायंबाही बसलेले होते। सर्वज्ञ म्हणितले भोजया शिखा सूत्र त्यागू करागा येथ अनुसरा। परमेश्वर कसे असतात? आईसारखे असतात। आईपेक्षाही अनंत पटीने या जीवावर परमेश्वराची माया असते, दया असते, प्रेम असते परमेश्वराचं या जीवावर। किती फरक आहे पृथ्वी परमाणुवत। आपण जे पाहतो या संसारातील ज्या आया असतात त्या आपल्या मुलावर जे प्रेम करतात, लेकरांवर जे प्रेम करतात ते प्रेम म्हणजे परमाणुवत आहे आणि परमेश्वराचं प्रेम या जीवावर जे आहे ते पृथ्वी एवढं मोठं आहे। पृथ्वी बघा किती विशाल आहे। एका परमाणूच्या मानाने जर पाहायला गेलं, एका परमाणूने मोजणी करतो म्हटलं पृथ्वीची तर करता येईल का की 100 कोटी 1000 कोटी परमाणूची ही पृथ्वी आहे म्हणून नाही करता येत। त्याप्रमाणे परमेश्वराचं एवढं प्रेम आहे। 1000 10,000 लाख 10 लाख करोड 10 करोड अब्ज खरब अशा कितीही आया जमा केल्या आणि म्हटलं या आयांचं त्यांच्या लेकरावर जेवढं प्रेम आहे तेवढं परमेश्वराचं आहे म्हटलं तरी ते मोजणी आपण करू शकत नाही। एवढं प्रेम परमेश्वर जीवावर करत असतात, मूल्यमापन नाही त्या प्रेमाचं। आणि म्हणून इथे स्वामी पुन्हा भोजयाला म्हणतात, भोजया शिखा सूत्र त्यागू करागा। भोजया शिखा म्हणजे शेंडी आणि सूत्र म्हणजे जाणवं, याचा त्याग करागा। किंवा स्वामींना असं म्हणायचं आहे, भावार्थ जर पाहायला गेला तर तुमचा सर्व प्रपंच सोडा आणि आमच्या ठिकाणी अनुसरा, येच अनुसरा। हे कशामुळे स्वामी वारंवार म्हणत आहेत? आपण पाहिलं कालच्या सत्रामध्ये भोजया आधार तरुण निरूपण, त्यामध्ये पण स्वामी म्हणतात या झाडासारखं व्हावं लागेल बरं का तुम्हाला, संन्यास घ्या आमच्या ठिकाणी। त्याही अगोदर एक लीळा पाहिली आपण दायंबा स्त्री निमित्त दुःख करणे, त्यामध्ये पण देव म्हणतात अरे अनुसरण घे माझ्या ठिकाणी। आताही या चरित्रामध्ये देव म्हणत आहेत अरे भोजया माझ्या ठिकाणी अनुसरण घे तू। दायंबाये म्हणितले। स्वामी असं म्हटल्यानंतर दायंबा काय म्हणतात? एकदम उद्धटासारखं उत्तर देतात आणि तरी पण परमेश्वर त्यांना व्यवस्थितच उत्तर देतात आणि फार मोठं अभय देतात त्यांना। काही घाबरण्याचं कारण नाही असं म्हणतात। ते सर्व काम आम्ही करू। काय आहे नेमकं ते? एकीकडे स्वामी एवढं मागं लागलेले आहेत, दायंबाही वैतागून काय म्हणतात शेवटी? दायंबाये म्हणितले। दायंबा म्हणतात जी जी मज इंद्रिया एकाचा निरोधू असे। दायंबा सरळ स्पष्ट म्हणतात की जी जी
मला एका इंद्रियाचा निरोध आहे, म्हणजेच जे जननेंद्रिय आहे त्याचा मला निरोध आहे. विषय वासना माझ्याकडून धरल्या जात नाही. विषयासक्त आहे मी आणि म्हणून मला काय संन्यास घेता येणार नाही. मला संसाराशिवाय करमत नाही. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, तो येथोणी धरी जेल. तुम्हाला जो त्रास होतो विषय वासनेचा, ज्यात तुम्हाला इंद्रियाचा एका त्रास आहे, त्या इंद्रियाचा निरोध पण आम्ही धरू. किती मोठा अभय दिलं देवाने. देव म्हणतात तुम्हाला विषय वासनेचा त्रास होणार नाही. तेही जे इंद्रियाचा निरोध आहे, तुम्हाला त्रास आहे जननी इंद्रियाचा, तेही आम्ही धरू. तुम्ही फक्त अनुसरण घ्या. एवढं वरदान दिलं देवाने, तरी पण हा काय संन्यास घेण्यासाठी तयार होत नाही. या उपरांत स्वामी काय निरूपण करतात, यावरी गोसावी ब्रह्मचार्या घोड्याचा दृष्टांत निरूपिला. ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत स्वामींनी निरूपण केलेला आहे इथे. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, ब्रह्मचारी घोडे असती ते काय गामरती. स्वामी म्हणतात, दायंबा, अरे तुझ्यापेक्षा जनावर बरं. काही घोडे असतात जे राजवाहक असतात, राजाच्या घोड्याचा वापर करतो. अरे ते घोडे पण ब्रह्मचारी राहतात मरेपर्यंत. ते घोडे काय मेलेत का ब्रह्मचारी राहिलेत म्हणून? थोडंसं तरी वाटू दे तुझ्या जीवाला. घोडे असून ब्रह्मचारी राहू शकतात, ते काय मेलेत का ब्रह्मचारी राहिले म्हणून? निरोध साहिल्या अधिका बळ होय, तुष्टी होय, पुष्टी होय. स्वामी म्हणतात, अरे भल्या माणसा, ब्रह्मचारी राहिलास तर अधिक तुला बळ मिळेल, तुष्टी होते, तुझी पुष्टी होते, शरीर सौष्ठव्य होते, शरीर चांगलं बलिष्ठ होते, कोणतेही रोग रुजा बाधत नाही. तैसे विखो नसेवी तरी जीव काय गा मरत असे. त्याप्रमाणे, कोण्याप्रमाणे? ज्याप्रमाणे तो ब्रह्मचारी घोडा राहत आहे, त्या घोड्यासारखं आपण जर विषयाची सेवना नाही केली तर जीव काय मरणार आहे का? नाही मरणार. आता स्वामींनी ते सांगितलं सरळ सरळ, तुष्टी होय, पुष्टी होय. आता नेमकं तुष्टी पुष्टी होय हे समजलं आपल्याला, परंतु हे एका वाक्यात म्हटलं की आपल्या काही गोष्टी लक्षात येत नाहीत. तर थोडंसं आपण विश्लेषण करूया याचं. तुष्टी पुष्टी नेमकी कशी होते आधुनिक भाषेमध्ये, त्याचं थोडंसं आपण अध्ययन करूया. जे काही जगातील टॉप सायंटिस्ट आहेत, सायकोलॉजिस्ट आहेत, जे काही सायक्रेटिस्ट आहेत, त्यांनी संशोधन केलेलं आहे आणि त्यांच्या संशोधनानुसार जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे सायकोलॉजिस्ट आहेत त्यांची गोष्ट करतो बरं का मी. त्यांनी संशोधन केलेलं आहे, त्यांनी आकडेवारी काढलेली आहे. त्यांनी जे आकडेवारी काढलेली आहे, जे मनोरुग्ण वगैरे असतात लोक, नको नको ते रुजा त्यांच्या शरीरामध्ये असतात, या जगामध्ये कोण्या कोण्या प्रकारचे मानसिक रोगी आढळतात हेही त्यांनी सगळं सविस्तर सांगितलेलं आहे. यामध्ये मूढ नावाची एक प्रजाती येते माणसाची. मूर्ख माणसं असतात काहीतरी, त्यांना काही असं करावं वाटत नाही. मूढ म्हणजे हा शब्द संस्कृत मधला आहे, परंतु त्याचं जर विश्लेषण करतो म्हटलं, नेमकं मूढ माणूस कसा असते, नेमकं मूढ माणूस कोणाला म्हणतात, तर मूढ त्यांनाच म्हणतात ज्यांच्यामध्ये विचार करण्याची, समजून घेण्याची शक्ती नष्ट झालेली असते. विचार करू शकत नाही, कोणी समजून सांगत आहे तर ते समजून घेऊ शकत नाहीत, अशांना मूर्ख म्हणतात. ना ते स्वतःची अक्कल वापरतात, स्वतःची अक्कल नाहीच, आणि कोणी सांगत आहे तर त्यांचं पण ऐकत नाहीत, अशांना मूर्ख म्हणतात. दुसरा विकार आहे दीर्घसूत्री. दुसरा जो रोग आहे दीर्घसूत्री, ह्या रोगाच्या प्रभावाने रोगी एवढं हळूहळू काम करतो की तेवढ्या वेळात एखादा स्वस्थ व्यक्ती, एखादा ब्रह्मचारी 10 कामे करून टाकतो. हा दीर्घसूत्री असाच राहतो, आरामाने काम करतो. विसराळूपणा, असे रोगी वारंवार विसरून जातात, त्या व्यक्तीला वारंवार आठवण करून द्यावी लागते. पागलपण, पुन्हा पागल लोक काय करतात ते सांगायची काय गरजच नाही तुम्हाला. अशा बऱ्याच मानसिक बिमाऱ्या आहेत. जगभरातील शीर्ष सायंटिस्ट, सायकोलॉजिस्ट आणि सायकॅट्रिस्ट यांना त्यांच्या संशोधनामध्ये हे आढळलं की 80% मानसिक रोगी जे असतात यांचं कारण फक्त एकच आहे, आणि ते आहे वीर्यविकार. आणि स्त्रियांमध्ये या विकाराला रजविकार असं म्हणतात. पहिला आपण जाणून घेऊया वीर्यविकार आणि रजविकार काय आहे. जे अत्याधिक वीर्यनाश करतात त्यांच्या ठिकाणी वीर्यविकार जन्माला येतात. आता वीर्यविकाराला समजून घ्यायचं असेल तर आपल्याला केमिस्ट्री ऑफ सीमन समजून घेणं गरजेचं आहे. याची माहिती प्राप्त केल्यानंतर वीर्यविकाराच्या संबंधातले सर्व संदेह तुमच्या मनातील मिटून जातील. हे कशामुळे सांगतोय मी? स्वामींनी सांगितलं ब्रह्मचारी राहिले तर तुष्टीपुष्टी होते, तर ती तुष्टीपुष्टी कशामुळे होते ह्यासाठी मी तुम्हाला हे सांगतोय. सविस्तर विश्लेषण करून सांगतोय, ते पण प्रमाण देऊन, हवेतल्या गप्पा नाही. जे आंतरराष्ट्रीय दर्जाचे वैज्ञानिक आहेत, भौतिक रसायन वैज्ञानिक आहेत, सायमन स्लोजब आर्मेस्चरन
यांनी केमिस्ट्री ऑफ सिमेंटचं व्यवस्थित विश्लेषण केलेलं आहे, वीर्य विश्लेषण केलेले आहे. आणि ते विश्लेषण करून काय सांगतात की वीर्यामध्ये 90% पाणी असते आणि 10% सॉलिड्स असतात. 10% सॉलिड्समध्ये काय असते? प्रोटीन तत्व जसे की अल्बुमिन, निक्लोप्रोटीन्स, ग्लुबोलिन्स, म्युसिन, न्यूक्लिन, प्रोटोज, प्रोटामिन, हेमियालाल ब्रुमोज, अल्कली, अल्बुमिनेट हे सर्व प्रोटीन तत्व आपल्याला त्या 10% सॉलिड्समध्ये मिळतात. पुन्हा काय मिळते? लिपॉइड्स, ज्यामध्ये फॉस्फोराइज, फॅट्स आणि लेसिथिनिन असते. कॉलेस्टेरिन पण असते बरं का त्यामध्येच. मिनरल्स पण असतात जसे की फॉस्फरस, सोडियम, पोटॅशियम, कॅल्शियम, मॅग्नेशियम, आयरन, सल्फर, क्लोराईड. हे सर्व वीर्याचे तत्व मेंदूच्या भोजनाचं काम करतात. किंबहुना वीर्य हेच आपल्या मेंदूचं भोजन आहे आणि मेंदूला जेवढं भोजन भरपूर मात्रेत मिळेल तेवढंच व्यवस्थित मेंदू जो आहे तो चांगल्या प्रकारे काम करू शकेल. आणि हे सर्व तत्व जे काही मी तुम्हाला सांगितलेत नावं, हे सर्व संशोधन करून नावं काढलेले आहेत. आणि हे तत्व तुमच्या मेंदूला भेटले तर नक्कीच तुमच्या मेंदूची, तुमच्या शरीराची तुष्टी-पुष्टी होईल. स्वामींनी जे एका वाक्यात सांगितलं त्याला सविस्तर विश्लेषण करून आपल्याला ही माहिती मिळालेली आहे. ही माहिती तुम्हाला कुठेही मिळणार नाही. ती फक्त अशी महत्त्वपूर्ण माहिती जी आहे ते तुम्हाला फक्त आपल्या या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलवरच मिळेल. आणि तुम्हाला वाटत असेल अशीच माहिती, ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला मिळत राहावे तर दररोज या चॅनलवरचे व्हिडिओ पाहत राहा. आता जे आपले दर्शक आहेत ज्यांना आंग्ल भाषा चांगल्या प्रकारे येते, आपल्या चॅनलवर काही डॉक्टर्स पण आहेत, तर जे आंग्ल भाषा जाणतात, इंग्रजी भाषा ज्यांना चांगल्या प्रकारे येते त्यांच्यासाठी आजचा होमवर्क आहे. मी जे तुम्हाला जे काही सीमनमध्ये जे काही 10% मध्ये जे सॉलिड्स मिळतात, हे जे तुम्हाला नावं घेऊन सांगितलेले आहेत, ह्याविषयी तुम्ही सर्च करा. मी सर्व तुम्हाला देऊ शकतो, परंतु मला असं वाटतं तुम्हीही पण काहीतरी सहभाग घेतला पाहिजे या ईश्वरीय कार्यामध्ये. कारण हे देवाचं सांगणं आहे, हे माझं नाही सांगत मी. एवढंच आहे की स्वामींनी एका वाक्यात सांगितलं की तुष्टी होय पुष्टी होय. त्याचं आताच्या पिढीला समजावून सांगण्यासाठी हे मी सविस्तर त्याचं विश्लेषण केलेलं आहे. परंतु मला तुमच्याकडूनही काही मदत पाहिजे आहे. ती मदत म्हणजे हे जे मी काही तुम्हाला प्रोटीन तत्व सांगितलेत, मिनरल्स सांगितलेत, लिपॉइड्स सांगितलेत, कॉलेस्टेरॉल वगैरे हे जे सांगितलेत, याचं तुम्ही संशोधन करा गुगलवर, किंवा तुमच्याकडे पुस्तकं असतात, जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्याकडे पुस्तकं पण असतात. तर हे सर्व काय काय कामाला येतात हे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करायचं. कमीत कमी ज्यांना आंग्ल भाषा येते त्यांनी किमान 5 तत्व जसे निक्लोप्रोटीन्स आहेत, ग्लुबोलिन्स आहे, अल्बुमिन आहे, न्यूक्लिन, जे काही मी तुम्हाला सगळं सांगितलेलंच आहे त्याच्यामध्ये 5 जे प्रोटीन आहेत किंवा लिपिड्स आहेत, कोलेस्ट्रॉल आहेत, 5 असे पॉईंट घ्यायचे आणि त्याचं सविस्तर विश्लेषण करून कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायचं आहे. मग तुम्ही आंग्ल भाषेमध्ये केलं तरी चालेल आणि मराठीत केलं तर उत्तमच आहे, सर्वांना समजेल. तर हा होमवर्क आहे ज्यांना इंग्रजी भाषा व्यवस्थित येते त्यांच्यासाठी. सर्व गुगलवर मिळेल तुम्हाला, काही कुठे तुम्हाला पुस्तकं विकत घेण्याची आवश्यकता नाही. आणि नेहमीच्या प्रमाणे जे मी चरित्रातले प्रश्न विचारतो तेही प्रश्न मी शेवटी विचारणारच आहे. स्वामी म्हणतात निरोध साहिल्या अधिक योग्यता होय, दक्षता होय. स्वामी म्हणतात अरे तुष्टी पुष्टी तर येतेच, परंतु अधिक योग्यता तुझी होईल ईश्वर धर्मामध्ये, दक्ष होशील तू ईश्वर धर्माचं आचरण करण्यासाठी. यावर दायंबा काय म्हणतात? दायंबाये म्हणितले, दायंबा म्हणतात नाजी मज इंद्रियार्थे विन न गमे इंद्रियार्थ पदार्थ. खारट, तुरट, आंबट, गोड जे काही असतात, जिबीचे चवणे, जे जिबीचे चोचले असतात ते मला पुरवावेच लागतात. ते खाल्ल्याशिवाय मला करमत नाही. इंद्रियार्थ पदार्थ मला पाहिजेत. सर्वज्ञ म्हणतील वासनेचा परिच्छेद करा. स्वामी म्हणतात तुमच्या वासनेचा परिच्छेद करा. तुम्हाला जे वाटते की हे खावं ते खावं, ते वासना सोडून द्या ना. मा गमेल मग गमेल तुम्हाला. परिच्छेदी प्रवर्तल्याचे सकळी निरोध नेणं कोणाची निरपोणी फेडी. जे परिच्छेदी प्रवर्तलेले पुरुष आहेत त्यांचा निरोध कोण नेणं निरपोणी फेडी. कोणीतरी आमची जी ओळखणी आहे त्या 81 कोटी 1,10,10 ओळखण्यापैकी कोणीतरी एक ओळखणी तुमचा निरोध म्हणजे तुम्हाला जे काही त्रास होणार आहे, कष्ट होणार आहे ते सर्व फेडून टाकतील. यावरी दायंबाये म्हणितले, यावर दायंबा म्हणतात जी जी जेने वासनेचा परिच्छेदू होय तो प्रयत्नची मज होवे ना. ज्यामुळे वासनेचा परिच्छेद होईल तो प्रयत्नही मला करवत नाही, असं दायंबा म्हणतात. म्हणजे आता बघा,
देव एवढं द्यायला तयार आहेत, हा दायंबा म्हणतो मला ते पण करणं होत नाही. आता काय म्हणावं अशा माणसाला? मी जे तुम्हाला विश्लेषण करून सांगितलं त्यामध्ये जे रोगी सांगितलेत, काही मूढ, काही दीर्घसूत्री, काही विसरळूपणा आहे, काहींच्या ठिकाणी काही पागल आहेत, तर हे सर्व वीर्य विकाराचे लक्षण आहेत. आणि स्वामींनी जे सांगितलेलं आहे तुष्टी पुष्टी होय, जर ब्रह्मचारी राहिलं तर हे सर्व रोग आपल्याला होणार नाहीत. मूढही होणार नाही, आपण दीर्घसूत्री होणार नाही, आपल्या ठिकाणी विसरळूपणा पण येणार नाही आणि पागलपण पण येणार नाही. तर हे सर्व तुष्टी पुष्टी देव म्हणतात तुमच्या ठिकाणी येईल. तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन तर करा. अरे भल्या माणसा घोडे राहतात ब्रह्मचारी, तुला अभय दिलं तरी तू वासना सोडू शकत नाही. म्हणजे काय बोलावं आता या दायंबाला? कशाचा कळस आहे हा? हे जे दायंबाचं बोलणं आहे, हे बोलणं म्हणजे कशाचा कळस आहे? मूर्खपणाचाच कळस आहे म्हणावं लागेल. मी काही करावे, माझ्याच्याने काहीच होत नाही, मी काय करावं बरं? देव एवढं सांगत आहेत आणि पुन्हा हा माणूस म्हणतो मी काय करावे. आता देवही किती सांगतील सांगून सांगून. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, भोजया पुरुष प्रयत्नी दैवाचे साह्य. स्वामी म्हणतात भोजया, पुरुषाने प्रयत्न तर करायला पाहिजे. देव तर बसलेलेच आहेत साह्य करण्यासाठी. तू पुरुष आहेस, प्रयत्न तर कर. यावरी दायंबाये म्हणितले, दायंबा म्हणतात, जी जी गोसावी विखय सेवा कापावर जिली, तेथ काही पाप असे. ते शेंबड्यातली माशी कशी किती गरगर गरगर फिरते मध्ये त्याच्यातच राहते, तसा विषय वासने रूपी शेंबडामध्ये हा दायंबा अडकलेला आहे. फिरून 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 त्याच्यातच राहत आहे, बाहेर निघण्याचा काही ते प्रयत्न करत नाही. कालच देवाने सांगितलं, सगळं व्यवस्थित निरूपण करून सांगितलं की जेवढा तुम्ही परमेश्वराला शरण येणार, या विषय वासनेचा त्याग करणार, तेवढं तुम्ही ईश्वराच्या जवळ जाणार. तुम्ही काय मरणार आहात का? आताच सांगितलं देवाने ब्रह्मचारी घोड्याचा दृष्टांत सांगितला की ब्रह्मचारी घोडा काय मरणार आहे का ब्रह्मचारी राहिला म्हणून? आणि एवढं सगळं सांगूनही हा भोज्या पुन्हा तोच प्रश्न विचारतो, तुम्ही विषय सेवना करणं का वर्जिलेली आहे? म्हणजे याच्या दिमागात, मी जसं काल बोललो, काही विकृत काम वासनेचे असतात, त्यांच्या दिमागामध्ये तेच असते. त्यापैकी इथे भोज्या आपल्याला दिसत आहेत. एवढ्या मोठ्या परमेश्वरापुढे अशा गोष्टी करावे का? राहून राहून तेच काय म्हणतो शेवटी, विषय सेवना का वर्जिलेली आहे? तिथे काही पाप आहे का? सर्वज्ञ म्हणितले, भोजया पाप तरी नव्हे ते तैसेची. स्वामी म्हणतात भोजया, पाप तर काही नाही, ते तसंच आहे. परी विखो अनंता तापाशी आश्रयो. परंतु विखो जो आहे, विषय जो आहे, तो अनंत तापाला आश्रय आहे. कसा अनंत तापाला आश्रय आहे? आताच मी थोड्या वेळापूर्वी सांगितलं. जर ब्रह्मचर्याचा नाश होत गेला, जास्त वीर्य नाश होत गेला, तर काय काय होते? तर माणूस मूर्ख बनतो, दीर्घसूत्री बनतो, विसरळ होऊन जातो आणि पागल होऊन जातो. आता हे अनंत ताप नाही तर काय आहे? मूर्ख माणसाला काय फार लोक शहाणे म्हणतात काय? मूर्खच आहे तो. त्याला काय कमी ताप आहे का? खूप ताप आहे. जो दीर्घसूत्री माणूस आहे, आयुष्यात काहीतरी सक्सेस करू शकेल का तो? आयुष्यात काहीतरी सक्सेस प्राप्त करू शकेल का तो? जो दीर्घसूत्री माणूस आहे, हे वीर्य विकाराचं लक्षण आहे. विसरळूपणा, जो माणूस विसरूनच जातो या वीर्य विकारामुळे, तो काही जीवनामध्ये यशस्वी होणार आहे? आणि पागल झाला शेवटी तो माणूस. जे काही आपण बघतो, पागल लोक बस स्टँडला, रेल्वे स्टेशनला बसलेले असतात, अश्लील चाळे करतात, अश्लील शब्द वापरतात. हे काय आहे? वीर्य विकार आहे. दिमागामध्ये तेच फॅट भरलेलं आहे. पागल होऊन गेले शेवटी. मग नाही का हे अनंत तापाशी आश्रय? स्पष्ट दिसते आपल्याला. स्वामी इथे तेच सांगतात की विखो जो आहे तो अनंत तापाशी आश्रय आहे. आणि त्यामुळे ब्रह्मचारी घोड्यासारखं राहा थोडंसं. अरे ते जनावर बरे रे तुमच्यापेक्षा, तरी हा भोजा सुधरत नाही. नरकासी हे तू. बरं, अनंत ताप हा मनुष्य जन्मामध्ये असताना अनंत ताप होईल, मेल्यानंतर तर सुख होईल. नरकासी हे तू, असा हा जो मूर्ख माणूस आहे, ब्रह्मचर्य नष्ट केलेला, अमर्याद त्याने विषयोपभोग घेतलेला आहे, काही परिसीमा नाही, असे जे लोक आहेत त्यांना तर अनंत ताप होतात. मरायच्या वेळेला नको नको त्या बिमाऱ्या होतात. एक बिमारीची ट्रीटमेंट करायला गेलं तर दुसरी बिमारी होते, दुसऱ्या बिमारीचं औषध द्यायला गेलं तर तिसरी बिमारी होते, तिसऱ्या बिमारीचं औषध द्यायला गेलं तर ते औषधीनं ते बिमारी तर कमी होते, परंतु चौथीच बिमारी निघते. इकडे शरीराची रोग प्रतिकारन शक्ती पूर्णपणे नष्ट होऊन जाते. फक्त हा व्यक्ती मग शेवटी जगतो तो फक्त गोळ्या, इंजेक्शन आणि औषधीवर जगतो. किती मोठ्या तापाला आश्रय आहे हा विषय सेवना म्हणजे. यासाठी स्वामी म्हणतात विषय सेवना नका करू. घोडे काय मेलेत का? ब्रह्मचारी घोडे जे आहेत, एवढं तर समजून घ्या. एवढं पशुचं उदाहरण दिलं त्या भोजयाला देवाने, तरी पण याला शरम वाटली नाही. पुन्हा तो विचारत आहे की का वर्जय केलं तुम्ही विषय सेवना करणं? आणि शेवटी देव म्हणतात, अरे जिवंतपणी तर आनंद ताप भेटतीलच तुला, शेवटी मेल्यानंतर पण नरकाला जाशील. कारण तुमची मानसिक स्थितीच ठीक
नाही तर तुम्ही चांगले कामं करू शकणार का? पापच करणार. आणि पाप केल्यानंतर तुम्हाला काय स्वर्ग मिळणार की मोक्ष मिळणार? नाही मिळणार, नरकातच जावं लागेल. तर ब्रह्मचर्य नष्ट केल्यानंतर एवढे ताप लागतात मागे. माणूस मनोरुग्ण होतो आणि मनोरुग्ण झालेला माणूस कोणाला काय बोलेल, कोणाचं काय अंतकरण दुखेल काही सांगता येत नाही. मनोरुग्ण माणसं स्वतःच रेल्वेच्या रुळाखाली जाऊन पण पडतात आणि मग आत्मघातकी अशी कवनी ठाऊ नाही का म्हणतात. आणि आत्मघात केल्यानंतर पुन्हा नरकातच जावं लागणार आहे. तर अशी परिस्थिती आहे या जीवाची. हा भोजयाचाच दोष आहे असं नाही. असे आताच्याही युगामध्ये खूप आहेत. भोजयाच्या काळामध्ये पण तसे माणसं खूप होते आणि भोजया जन्माला येण्याच्या अगोदर पण असे माणसं खूप होते. परंतु हे लक्षात असू द्या, आपण तर त्याच्यातले नाही ना. आपल्यावर तर देवाचा मनोधर्म आहे ना. ह्याकडे लक्ष असू द्या. जीवाची मतीच अशी आहे, अधमती अधगती अधरती आहे आणि म्हणून जीवाला हेच सुचते. परंतु चांगल्या सोबत राहिला तर चांगलं होईल. लहानपणापासून आपल्याला तसे संस्कार लावावे लागतील प्रत्येकाला. तर भविष्यामध्ये ते कवळं रोप चांगल्या प्रकारे सरळ असं वृक्ष तयार होईल. आणि जर त्याला तुम्ही व्यवस्थित संस्कार नाही लावले तर वाकडं तिकडं होऊन जाईल. स्वतःची बर्बादी आणि सर्वांचीच बर्बादी करून टाकेल. म्हणून हे संस्कार देणं महत्वाचे आहेत. आणि म्हणून पूर्वीच्या काळामध्ये प्रत्येक आई वडील आपल्या मुलाला गुरुकुळामध्ये ठेवायचे, जिथे 25 वर्षापर्यंत ब्रह्मचर्याचे संस्कार व्हायचे त्याच्यावर. गुरुकुळामध्ये ब्रह्मचारी राहायचा तो मुलगा 25 वर्षापर्यंत आणि नंतर कुठे मग बाहेर निघाल्यानंतर गृहस्थ धर्मामध्ये तो प्रवेश करायचा. आणि त्यामुळे तर आपला भारत सोनेकी चिडिया होती. कारण असे ऊर्जावान माणसं इथे होते जे कधी थकले नाही, भागले नाही. हे धिंगाणा कुणी केला? लॉर्ड मेकॉलेने येऊन केला धिंगाणा. इंग्रज अधिकारी जो येऊन गेला 1835च्या दरम्यान, त्याने इथे आल्यानंतर संशोधन केलं, पूर्ण भारतभर हिंडला आणि मग त्याने म्हटलं की भारताला जर गुलाम बनवायचं असेल बऱ्याच वर्षांसाठी, दीर्घ काळासाठी, तर यांच्या शिक्षण पद्धतीवर आघात करा, म्हणजे यांची पूर्ण पिढी बर्बाद होऊन जाईल आणि मग आपले गुलाम होतील. आणि आता तर स्टेटस झालेला आहे, प्रत्येकाने इंग्लिश मीडियममध्ये मुलाला टाकायचं. टाकू नका असं म्हणत नाही मी, परंतु आपली संस्कृती जी आहे त्या संस्कृती अनुसार काहीतरी संस्कार करा त्याच्यावर. भारतामध्ये सर्वात पहिलं कॉन्व्हेंट शाळा उघडली होती कलकत्त्यामध्ये. एक शाळा उघडली होती आणि एका शाळेचे आता बघा तुम्ही किती शाळा झालेल्या आहेत. हे सर्व इंग्रजांचं षडयंत्र होतं. आणि मग नंतर भारत स्वतंत्र झाला आणि 1947ला स्वतंत्र झाल्यानंतर पहिला भारताचा शिक्षण मंत्री हा पण भारतीय संस्कृतीतल्या विरोधातला होता. 1947 पासून ते 1977 पर्यंत जवळजवळ 30 वर्षापर्यंत सर्व शिक्षण मंत्री हे मुसलमान होते. यांनी सर्वीकडे मदरसे ओपन केले, कुराण शिकवलं त्यांना, त्यांच्या मुसलमानांच्या लेकरांना. परंतु हिंदूंच्या मुलांना कधी गीता शिकू दिली नाही, कधी जे काही भारतीय संस्कृतीमधले शास्त्र आहेत ते शिकवण्याचं प्रोव्हिजनच ठेवलं नाही. शिक्षण संस्थेमध्ये आपल्या जे काही एज्युकेशन सिस्टम आहे भारतातली ते सर्व भारतीय संस्कृतीच्या विरोधातली आहे. 30 वर्षापर्यंत सर्व होते मुसलमानाचे शिक्षण मंत्री म्हणल्यानंतर तुम्हीच विचार करा मग काय राहणार आपली शिक्षण पद्धती. आपली शिक्षण पद्धती नष्ट झाली, मग सर्व समाजच बर्बाद होऊन गेला. आताची परिस्थिती तर भयावह आहे. दररोज कुठे ना कुठे काहीतरी अत्याचार होतच असतात आणि आपण म्हणतो आपण सुशिक्षित होत आहोत म्हणतो आपण. काय त्या सुशिक्षितपणाला चाटायचं? काय कामाचा तो सुशिक्षितपणा? स्वामी म्हणतात दायंबा हे सगळी विषय सेवना म्हणजे नरकाला कारण आहे रे. हो काजी? दायंबा म्हणतात ठीक आहे म्हणतात, परंतु आता मी संन्यास घेतो असं नाही म्हणत बरं का. काय म्हणतात? म्हणून उगेची राहिले गप्प बसतात, काही एक बोलत नाही. परदायंबा ननुसरतीची चरित्रकार म्हणतात, परंतु दायंबा ननुसरतीची म्हणजे त्यांनी शेवटपर्यंत अनुसरण घेतलं नाही म्हणजे नाही. तसेच मेले शेवटी शंख तुळशी वाहून देवतेला. एकतर विकाराची सेवना घडली, विकाराहून माणूस विकल्पाला गेला म्हणजेच देवतेच्या शरणी गेला. तर अशी परिस्थिती होते आणि मग जो नरकाला जातो. या दायंबाचं तर परमेश्वर मुख पाहणार नाही ते 3 सृष्ट्यापर्यंत. हे काळ्या दगडावरची रेग आहे. बघा एवढ्या मोठ्या परमेश्वराच्या सन्निधानामध्ये येऊन काय जोडलं त्या माणसाने? विषय वासनेमुळे काय जोडलं त्याने? तुझ्या तोंडाकडे पाहायची लायकी नाही, तुझं तोंड एवढं बेकार आहे, तुझे गुन्हे एवढे बेकार आहेत असं परमेश्वर म्हणणार. तर विषय वासना कुठे नेऊन ठेवते बघा माणसाला, हे लक्षात असू द्या. उत्तरार्ध लीळा क्रमांक 114. धर्मनष्ट आती परी विषय नष्ट नाही. धर्मनष्ट लोक आहेत परंतु विषय नष्ट नाही असं स्वामी निरूपण करतात.
गोसाव्यासी छिन्न पापी गुंफे अवस्थान. स्वामींना छिन्न पापी येथे गुंफेमध्ये अवस्थान होतं. एकुदी दायंबाये गोसाव्या ते पुसिले. जी जी मागा पुराणे भीष्म नरवीर विशेष ऐको. सुखदेव वामदेव नारदेव मादिक विखे नष्ट ऐको. तैसे आजी न देखो जी. स्वामी छिन्न पापीच्या गुंफेमध्ये होते. एके दिवशी दायंबा स्वामींना विचारतात, जी जी पुराणी भीष्म नरवीर विशेष ऐको. पुराणामध्ये मी भीष्मदेवाला ऐकलेला आहे, सुखदेवाला, वामदेवाला, नारदाला हे सर्व ऐकलेले आहेत. हे सर्व विषय नष्ट होते. त्याप्रमाणे आज मला काय कोणी दिसत नाही. यावर स्वामी म्हणतात, भोजया नरवीर आतीपरी विषयवीर नाही. नरवीर लोक आहेत परंतु विषयवीर नाहीत. म्हणजेच नरवीर म्हणजे कशाला म्हणतात, तर जे नरावर विजय प्राप्त करू शकतात, एखाद्या माणसावर विजय प्राप्त करतात, एखाद्या राज्यावर विजय प्राप्त करतात, परंतु विषयावर विजय प्राप्त करणारे कोणी नाही असं स्वामी म्हणतात. धर्मनष्ट आदिपरी विषय नष्ट नाही. धर्माला नष्ट करणारे लोक आहेत परंतु विषयाला नष्ट करणारे लोक नाहीत असं स्वामी सांगतात. दायंबाये म्हणितले. दायंबा म्हणतात, भीष्म शुकाधिक काही विखयवीर. भीष्म आणि शुक हे विखयवीर, विषय नष्ट नव्हती. हे विषयवीर किंवा विषय नष्ट नाहीत का? सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात यावर, भोजया राज्य हा एकू विखोत. तयाचा तयासी काही विरामू होता. स्वामी म्हणतात, भोजया भीष्मदेवाकडे तर पूर्ण राज्य सांभाळण्याचं काम होतं. भीष्माचार्याकडे त्यांना त्या राज्याचा काही विराम झालता का? मनामध्ये नाही. या राज्याच्या सिंहासनाची रक्षा मला करायची आहे आणि तिथेच तो रथ होता आणि म्हणून तो विखयवीर नव्हे, तो विषयवीर नाही. आणि सुखदेव वामदेव जरी विषय नष्ट तरी रंभा कांगा आली. आणि वामदेव आणि सुखदेव जर विषय नष्ट आहेत तर मग तिथे रंभा का आली बरं? जेने विषय नष्ट म्हणे ते तया नाही. ज्या कामामुळे विषय नष्ट म्हणता येईल ते काम त्यांनी कधी केलेच नाहीत, त्याप्रमाणे कधी वागले नाहीत. सर्वज्ञ म्हणते, भोजया विखो काही एक मुख. स्वामी म्हणतात, भोजया विखो म्हणजे काय तर विषय म्हणजेच विषय. काय एक मुख आहे का? विखो तो अनेक मुख. विखो तो अनेक मुखाचा आहे. तो काही कहना तेजवत असे. तो काय कोणाकडून तेजवतो का? त्यागला जातो का? नाही. हो काजी. दायंबा राहून राहून त्याच प्रश्नाकडे जात आहे. म्हणजेच दायंबा हे विकृत कामवासनेचे होते. यांच्या ठिकाणी कामुकता वाढलेली होती. यांचा दिमाग परमेश्वराच्या ठिकाणी स्थिर कधी होत नव्हता. राहून राहून तिकडेच जायचे ते. हो काजी म्हणायचे आणि पुन्हा करायचे तेच करायचे. शेवटी दायंबा म्हणतात, हो काजी ठीक आहे म्हणतात आणि गप्प बसतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 115. भटा अवक्रियत्व कथन. भटोबासांना अवक्रियत्व कथन केलेलं आहे स्वामींनी. भटोबास अंचळा नेसले असती, रोडेले असती, माती काम करीत असती. भटोबासांनी एक अंचळे बहिर्वास नेसलेला होता. पातळ वस्त्र होते, प्रावरण केलेलं, आणि माती काम करत होते. मग बाईसी ऐसे देखोनी म्हणते, बाबा हा नागदेव कैसा अवक्रियो. बाईसा म्हणतात, बघा बाबा हा नागदेव किती अवक्रिय आहे, म्हणजे याच्या ठिकाणी विकार नाही. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, बाई नखाग्रापासून केसाग्रवरी सुळगुळीत विकारे भरला असते. स्वामी म्हणतात, बाई तुम्हाला काही माहित नाही. हे माणूस म्हणजे फार व्यसनी माणूस आहे. नागदेव म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये सप्त व्यसनी धांडाळ माणूस होता हा. आणि इतक्या लवकर याच्यातला विकार काय जाणार नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये तरी याच्या नखापासून ते केसापर्यंत पूर्ण चुळबुळीत विकाराने भरलेला आहे. आता पुढे चालून आमच्या सन्निधानामध्ये राहून 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 याचा विकार नष्ट होईल. तीळ मात्र रज याच्या ठिकाणी राहणार नाही. परंतु सध्याला तरी याच्यामध्ये रज आहेत. अजून त्याचं चरितत्व व्हायचं आहे असं स्वामी म्हणतात बाईसांना. परिपोरू सिंहाना उमटवणे दी. परंतु नागदेव फार शहाणा आहे, बिलकुल ओळखू देत नाही. वेड्याचे विकार बाहेरी प्रकटेती. स्वामी म्हणतात, वेड्याचे विकार ते बाहेर प्रकटतात. सिंहाणियाचे आच्छादिती. शहाणे माणसं असतात, त्याचे विकार बाहेर प्रगटू देत नाहीत ते. उत्तरार्ध लीळा क्रमांक 116. तथा तरु दुःख निरूपण. त्याचप्रमाणे स्वामींनी तरुचं म्हणजे झाडाचं दुःख निरूपण केलेलं आहे स्वामींनी. गोसावी परिश्रया गुंफेपूर्वे बीजे केले. गुंफेच्या पूर्व दिशेला स्वामी परिश्रयासाठी गेले, म्हणजे शौचासाठी गेले. सरिसे भट्टोबास असती. सोबत भट्टोबास पण होते. तव तेथ गांधिया हिवरू असे. तिथे एक गांधिया हिवर होता. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, वानर्या देखिले तरुचे दुःख. एक हिवराचं झाड होतं, त्याला गांधिया झालेला होता. म्हणजेच झाडाला बघा कसे बाहेर अशा गाठी गाठी निघतात, त्याच्यातून पाणी वाहते. जसं आपण बघतो
आपल्याला जखम झाल्यानंतर त्याच्यातून कधी पू वाहतो, कधी रक्त वाहते, कधी सडलेलं रक्त वाहते, तर त्रासदायक असते ते. तसंच त्या गांधी या हिवराला असे खड्डे पडलेले होते, काहीतरी असे जखमा फोडा झाल्यासारखे बाहेर निघालेले होते झाडाला त्या हिवऱ्याच्या. त्या रोगाला गांधिया असं बोलतात आणि म्हणून देव म्हणतात की गांधिया हिवर बघा कसा आहे इथे, बघा त्या तरूचं त्या झाडाचं दुःख बघा. वृक्षत्व ही पातले आहे परी अवांतर दुःखाचा भोगून चुकीची. परंतु तरी पण अवांतर जे दुःख आहेत ते काही यांच्याकडून चुकले नाही. जी जी नागदेवाचार्य म्हणतात हो अगदी बरोबर, फार कर्माची गती वाईट आहे, वाईट कर्म केले तर कुठेही गेलात तुम्ही तरी सुख भेटणार नाही असं देव त्यांना सांगतात आणि नागदेवाचार्यांना ते व्यवस्थित समजते. मग गोसावी गुंफे बीजे केले, मग स्वामी गुंफेकडे गेले. तर आजचे हे 4ही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडले असतील आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांना पण या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत आऊ दुधा कवडे मागणे, भटी सुस्नात दंडवत घालणे, अग्निकुंडी श्रीकरू दर्शन, असे 3 चरित्र उद्याच्या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत. उद्याचंही चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंड